मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा बेफिकिरी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचं चित्र समोर आलंय. कासा परिसरातील घोळ टोलनाक्याजवळ आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी झाल्यानंतर रस्त्यावर आंब्यांचा अक्षरशः सडा पडला आणि त्यानंतर आंबे घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडल्याचं पाहायला मिळालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा हा टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटल्याने अचानक पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला, मात्र टेम्पोमधील आंब्याच्या पेट्या महामार्गावर विखुरल्या गेल्या. अपघातानंतर मदतीसाठी पुढे येण्याऐवजी अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आंबे गोळा करण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आलं. त्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला. विशेष म्हणजे याच महामार्गावर आधी मेंढवण खिंडीत ज्वलनशील तेलाचा टँकर पलटी झाल्यानंतर तेल भरण्यासाठी गेलेल्या अनेक महिला आणि पुरुषांना जीव गमवावा लागला होता. इतक्या गंभीर घटना घडूनही प्रशासन आणि महामार्ग वाहतूक शाखा अजूनही धडा घेताना दिसत नाही. हा असा सवाल आता उपस्थित केला जातो. अपघातानंतर घटनास्थळी तत्काळ वाहतूक शाखेचे पोलीस पोहोचले असते तर नागरिकांची गर्दी रोखता आली असती आणि टेम्पो मालकाचं मोठं नुकसानही टाळता आलं असतं, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. एका बाजूला दापचेरी चेकपोस्टवर वाहनांची तपासणी आणि महसूल वसुली सुरू असताना दुसऱ्या बाजूला अपघातस्थळी वेळेत मदत का पोहोचली नाही असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.